नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी येथून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. अवघ्या 35व्या वर्षी गजानन पिल्लेवाड यांनी अखेरचा श्वास घेतला. गजानन पिल्लेवाड हे घाटंजी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. शुक्रवारला त्यांना पोटाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी यवतमाळ येथे उपचार घेऊन ते परत घाटंजीला आले. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारला त्यांना परत त्रास सुरू झाल्याने ते यवतमाळला गेले. यावेळी घरचा कोणीतरी व्यक्ती सोबत पाहिजे याबाबत त्यांना डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. यावेळी पिल्लेवाड यांनी नांदेड या त्यांच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला व आज जवळपास 11 वाजताच्या सुमारास ते नांदेडकडे रवाना झाले. नांदेड येथे पोहोचल्यावर त्यांनी थेट रुग्णालय गाठलं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रुग्णालयाच्या गेटवरच ते कोसळले. त्यांना तातडीने वॉर्डरूममध्ये नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत गजानन पिल्लेवाड यांचा श्वास थांबला होता. डॉक्टरांनी तपासणी केली व त्यांना मृत घोषित केलं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने पिल्लेवाड यांचा मृत्यू झाला. गजानन पिल्लेवाड यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात येणाऱ्या राहेल या त्यांच्या मूळ गावी उद्या सोमवारला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृत गजानन पिल्लेवाड यांच्या मागे एक 6 वर्षाचा मुलगा, एक 6 महिन्याची मुलगी, पत्नी, आई, वडील आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.